हायकोर्टाने मोठा निर्णय घेत म्हटलं की मुंबई बाहेरून आता आंदोलकांना येऊ देऊ नका, त्यांना ठाण्यातच थांबवा. आंदोलकांना आम्ही स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी 2 दिवसांचा वेळ देतोय. कोर्टाने म्हटलंय की आम्ही आंदोलनाच्या विरोधात नाही, पण अटी शर्तीचं पालन व्हावं. आंदोलन हाताबाहेर गेलं आहे. तुम्ही रस्ते अडवून मुंबई थांबवू शकत नाहीत. उद्या शाळा कॉलेज देखील बाधित होतील. मुंबईतील साहित्य बाहेर जाताना अडचण यायला नको. कोर्टाने जरांगेंच्या वकिलाला पावसात आलात तर चिखलात राहायची तयारी नाही का, मग स्थानकात गर्दी का करता, असा प्रश्नही विचारला. 5,000 आंदोलकांना परवानगी दिली, मग संख्या एवढी कशी वाढली? उरलेल्यांना माघारी पाठवू शकता का, असंही कोर्टाने विचारलं. यावर मी फक्त आवाहन करू शकतो एवढीच क्षमता आहे. शहराऐवजी आंदोलकांना राहण्यासाठी पर्यायी जागा द्या. स्टेडियममध्ये आंदोलक राहू शकतात, असं जरांगेंचे वकील म्हणाले. कोर्टाने जरांगे आणि वीरेंद्र पवार यांना नोटीस देण्याचे आदेश दिलेत आणि आजची सुनावणी स्थगित करून आता उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीत काय निर्णय होतो, जरांगेंना माघारी जावं लागतं की कोर्ट आंदोलकांना पर्यायी जागा देतं, हे पाहावं लागणार आहे.